नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण मस्त गरमागरम असं मटणाचा सूप बनवणार आहोत किंवा आळणी मटण बोललं तरी चालेल किंवा मटणाची उकड. तुमच्याकडे जे बोलतात तुम्ही ते बोलू शकता आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. अगदी कमी मसालेमध्ये बनवला जाणारा हा सूप नक्की एकदा ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे. मटण 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. एखादा लिंबू असेल तर लिंबू लावूनही धुवू शकता. आता हळद टाकायचं. हळद थोडं जास्तच टाकायचं कारण आपल्या शरीरासाठी पण हळद खूप पौष्टिक आहे. मीठ ॲड करूया. आता 2 चमचे हळद घेतलेलं आहे. आता 2 चमचे मीठ टाकायचं त्यामध्ये. तुम्ही 5 मिनिट मॅरिनेटसाठी ठेवू शकता किंवा लगेच बनवलं तरी चालेल. हे बघा, मीठ पण टाकलेलं आहे मी. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप पौष्टिक, शरीराला ऊर्जा देणारा, ताकदवान असा हा मटण सूप खूप छान आणि खूप टेस्टी लागतो. नक्की एकदा ट्राय करा. हे बघा, असं सगळं मिक्स करून घ्यायचं. सर्व मटणाला लागलं पाहिजे असं. आता मिक्स करून झालेलं आहे. खूप छान पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे. अशा पद्धतीने आता आपण अद्रक लसूण ठेचून घेणार आहोत. अशा पद्धतीने काढून घ्यायचं. शक्यतो तुम्ही घरीच काढून घ्या, त्यामुळे जबरदस्त फ्लेवर उतरतो त्यामध्ये सूपमध्ये. आता तेल गरम झालेलं आहे. मोहरी टाकलेला आहे. आता जिरे ॲड करूया. तेल पण तापलेलं आहे छान. ठेचलेलं आलं लसूण घालायचं त्यामध्ये. आलं आणि लसणाचा फ्लेवर खूप छान उतरतो मटणामध्ये. तुम्ही जरूर घरी बनवून घालू शकता, नसेल तर विकतचंही चालेल. आता मटण ॲड करूया. फोडणी भाजलेली आहे. अगदी सावकाशपणे मटण घालायचं. हाताला चटका लागण्याची शक्यता असते, थोडं सांभाळूनच. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हलवायचं सगळं. छान असं मिक्स करून आता 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत मीडियम गॅसवरती. इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर गार करायला ठेवलेलं. हे बघा, अशा पद्धतीने आपला मटण आळणी तयार झालेला आहे. एकदम मस्तच. काय मटणाचा सुवास दरवळत आहे घरभर. मुलांना तर चैन पडेना झाले. हे बघा, अशा पद्धतीने मटण शिजून रेडी झालेलं आहे. खूप छान. माझ्या दोन्ही मुलांना पण खूप आवडते ही रेसिपी. अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता. आता आपण सर्विंग करूया सर्विंग डिशमध्ये. अशा पद्धतीने घालून घ्यायचं बाउलमध्ये. जास्त पण नाही शिजवायचं, त्यामुळे टेस्ट छान नाही लागत. फक्त 4 शिट्ट्यामध्ये आपला मटण शिजून रेडी होतो. लहानांपासून मोठ्यापर्यंत आजारी व्यक्तींना पण तुम्ही जरूर देऊ शकता. बाहेरचा मुसळधार पाऊस आणि गरमागरम सूप खूप छान रेसिपी आहे. नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करू शकता. आता आपण कोथिंबीरने गार्निशिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान उतरतो त्यामध्ये. अशा पद्धतीने आपला मटणाचा सूप रेडी झालेला आहे. कशी वाटली रेसिपी? रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, अशा पद्धतीने. धन्यवाद.